मोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू। छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जाताना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात। टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती। निदा खानकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणात आता एनआयएची एंट्री। नाशिक पोलिसांनी महत्त्वाची कागदपत्रे एनआयएला केली सुपूर्द। धक्कादायक प्रकरणात नवीन माहिती समोर येण्याची शक्यता। नाशिकच्या टीसीएस प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाची एंट्री। महिला आयोगाकडून विशेष चौकशी समितीची स्थापना। अमरावतीतील परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणातील तो फ्लॅट पोलिसांकडून सील। फ्लॅट मालकाचीही पोलीस करणार चौकशी। मोंदू खरात प्रकरणी दीपक केसरकरांशी निकटवर्तीय दीपक लोंढेंची पोलीस चौकशी। समता पतसंस्थेत लोंढे आणि पत्नीच्या नावे 4 खाती, खात्यांवरून कोट्यावधींचा व्यवहार। जात प्रमाणपत्र वैधतेमुळे अडचणीत आल्यानंतर नॉट रिचेबल झालेली नगरसेविका सहर शेख दिसली वानखेडे स्टेडियमवर। गेम ओव्हर म्हणत विरोधकांना डिवचलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट। आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर घेतली सदिच्छा भेट। आणि नारी शक्ती वंदन विधेयकासह तिन्ही विधेयकांवर आज दुपारी 4 वाजता होणार मतदान। मतदानापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभागृहात मांडणार सरकारची भूमिका। एक महत्त्वाची बातमी समोर येते। खरातचे निकटवर्तीय आपण बघतो बोंधू खरातच्या निकटवर्तीयाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी समोर येते। बोंधू अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा मृत्यू झालाय। काय नेमकं नाव आहे या अपडेट त्याच्या समोर येतील। मात्र आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी अशी की बोंधू खरातच्या निकटवर्तीयाचा मृत्यू झालेला आहे। हरीश देमोटे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। हरीश, बोंधू खरातच्या निकटवर्तीयाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते, काय नेमकं घडलंय? नक्कीच आपण जर बघितलं तर शिर्डीतील जितेंद्र शेळके हे जे शिवनिका संस्थान जे आहे या खरात शिवनिका संस्थान याच्यावरती उपाध्यक्ष राहिलेले आहे आणि खरातशी त्यांचे जवळचे संबंध होते। अनेक उद्योग व्यवसायामध्ये देखील त्यांची भागीदारी होती आणि कुठेतरी खरातला अटक झाल्यानंतर हे जे शेळके आहेत हे देखील काहीशे तणावात होते आणि तेव्हापासून त्यांचं ती तणावाच्या परिस्थितीमध्ये ते होते। आज संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना समृद्धी महामार्गावरती एक कंटेनरला या गाडीची त्यांच्या कारची इतकी भीषण धडक झालेली की ही कार थेट त्या कंटेनर खाली गेलेली आहे, ज्यामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांची जितेंद्र शेळकेंचा तर जागीच मृत्यू झालेला आहे। त्यांची पत्नी अजूनही गंभीर अवस्थेमध्ये जखमी आहे आणि ती कारमध्येच अजून अडकलेली आहे। त्यांचं अजून रेस्क्यू ऑपरेशन व्हायचं आहे। दुसरीकडे मुलगा जो आहे तो देखील जखमी झालाय। त्याला तातडीनं इथले जे लोक होते यांनी उपचारासाठी आत्मामालिक रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। मात्र कुठेतरी जितेंद्र शेळके यांच्या जाण्यानं शिर्डीमध्ये शोककळा पसरलेली आहे। मात्र दुसरीकडे खरातचं जे प्रकरण झालं याच्या तणावामध्ये काही ते होते का, त्यातनं हे सगळं अपघात झालाय का, असा देखील प्रश्न यामुळे निर्माण झालाय। बरं हरीश, या सगळ्यामध्ये खरातचे निकटवर्ती असल्याचं सांगितलं जातं जितेंद्र शेळके, त्यांचा खराशी नेमका काय संबंध होता या संदर्भात काही माहिती आहे का? आपण जर बघितलं तर अनेक वर्षांपासून खरात आणि शिर्डीकरांचं संबंध राहिलेले आहेत। त्यामध्ये जितेंद्र शेळके यांच्या तर जो लॉन्स आहे त्यांचा तो लॉन्समध्ये त्यांची भागीदारी आहे, ज्यामध्ये अनेक निवासस्थानं आहेत, ऑफिसेस आहेत आणि मंगल कार्यालय आहे, त्यामध्ये याची भागीदारी आहे। शिर्डीमध्ये या खरातच्या अनेक ठिकाणी जागा आहे। या व्यवहारांमध्ये देखील हे जितेंद्र शेळके जे आहेत ते साक्षीदार राहिले हे व्यवहार करताना वगैरे। त्यामुळे त्यांचे अनेक वर्षापासूनचे संबंध होते। शिवनिका संस्थान जे आहे याच्यावरती ते उपाध्यक्ष राहिलेले होते। त्यामुळं खरात आणि शेळके यांचा खूप जवळचा संबंध असल्याचं तरी दिसतंय। हरीश, आपण प्रेक्षकांना काही दृश्य दाखवूया। या अपघाताची काही दृश्य समोर आलेली आहेत। खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालंय। समृद्धी महामार्गावरती हा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला। आपण जर ही दृश्य बघितली आपल्या लक्षात येईल की समोरच्या कंटेनरच्या आतमध्ये ही गाडी अक्षरशः घुसलेली आहे। त्यामुळे यामध्ये जितेंद्र शेळके यांचं निधन झाल्याची बातमी समोर येते। उभ्या कंटेनरला
या कारची पाठीमागून धडक बसली आणि कार थेट कंटेनर खाली घुसलेली आपण दृश्यांमध्ये बघतोय. अपघातात जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झालेला आहे, तर पत्नी आणि मुलगा हे गंभीर जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय आणि पत्नी अजून सुद्धा गाडीत अडकल्याची माहिती समोर येते. खरातच्या शिवनिका ट्रस्टचे शेळके हे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. खरातचे निकटवर्तीय मानले जातात. शेळकेंच्या लॉन्समध्ये देखील खरातची भागीदारी असल्याची माहिती आहे. खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात असल्याचं सुद्धा कळतंय. अहिल्यानगरमध्ये अपघात झाला. ही कार जी आहे ती थेट कंटेनर खाली घुसलेली आहे आणि अपघातामध्ये जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झालाय, तर पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्री गावाजवळ हा अपघात झालेला आहे. जर आपण ही दृश्य बघितली आपल्या लक्षात येईल किती भीषण अपघात झालेला आहे. खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झाल्याची बातमी समोर येते. समृद्धी महामार्गावरती हा भीषण अपघात झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्री गावाजवळ हा भीषण अपघात झाला. हा कंटेनर उभा होता आणि या कंटेनरला या कारची पाठीमागून धडक बसली आहे. हा कंटेनर जागीच उभा होता अशी माहिती आहे आणि या कारची पाठीमागून धडक बसली आणि कार जी आहे ती थेट कंटेनर खाली घुसली आणि या अपघातामध्ये जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झालाय. यामध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलगा सुद्धा होता. हे दोघं गंभीर जखमी असल्याची बातमी समोर येते. जखमी मुलाला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय, मात्र पत्नी जी आहे ती अजून सुद्धा गाडीमध्ये अडकल्याची माहिती समोर येते. खरातच्या शिवनिका ट्रस्टचे शेळके हे उपाध्यक्ष यापूर्वी राहिलेले आहेत. खरातचे निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान शेळकेंच्या लॉन्समध्ये देखील खरातची भागीदारी असल्याची माहिती आहे. खरातला ज्यावेळेला अटक झाली तेव्हापासून जितेंद्र शेळके हे तणावात असल्याचं सुद्धा समजतंय. खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघातात निधन झालंय. समृद्धी महामार्गावरती हा भीषण अपघात झाल्याचं आपण बघतोय. कारचा अक्षरशः आपण जर बघितलं तर कार पूर्णपणे आपल्याला चेपलेली दिसते. अहिल्यानगरमध्ये अपघात झाला. बंधू खरातच्या निकटवर्तीयाचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्री गावाजवळ हा अपघात घडलाय. हा कंटेनर एके ठिकाणी उभा होता आणि या कंटेनरला अचानक या कारची पाठीमागून जोरदार धडक बसली आणि धडक इतकी भीषण होती की कार जी आहे ती अक्षरशः कंटेनर खाली घुसलेली आपण दृश्यांमध्ये बघतोय. या अपघातात जितेंद्र शेळके, त्यांच्या पत्नी आणि मुलगा सुद्धा हे तिघजण प्रवास करत होते. यामध्ये जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. आपण अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचं लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलेला आहे. मुख्य आरोपी अयान अहमदने बॉस नावाचा उल्लेख असलेला टी शर्ट घालून पोलिसांच्याच उपस्थितीत भर रस्त्यामध्ये फटाके फोडत वाढदिवसाचा केक कापलेला होता. विशेष म्हणजे मुख्य आरोपी अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस सुद्धा उपस्थित होते. हे पोलीस कर्मचारी API सलीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल मयूर गुरव, शुभम वर्मा असल्याचं निष्पन्नाला आलेलं आहे. आणि एकीकडे परतवाडा प्रकरणामध्ये सुरुवातीला पोलिसांनी हयगय केल्याचा आरोप केलेला असतानाच आता दुसरीकडे चक्क पोलिसांनीच मुख्य आरोपीला केक भरवतानाचा व्हिडिओ समोर आल्यामुळे खळबळ माजली आहे. आरोपी अयानने भर रस्त्यामध्ये केक कापला आणि त्या दिवशी पोलिसांनी त्याला का थांबवलं नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. भर रस्त्यामध्ये अयानला केक भरवणाऱ्या पोलिसांवरती कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांची अधिक चौकशीनंतर या तीनही कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते. जुन्या काळातलं काय असेल ते असेल, व्हिडिओ आता काढतात, पण आत्ता मात्र पोलिसांची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे आहे. मी स्वतः या प्रकरणाचा पूर्ण मॉनिटर करतो आहे, चेक करतो, म्हणजे पोलिसांचंच कारवाई चालू आहे. पण आम्ही रोज त्याच्या तपासाचा काय झाला आहे, कुठपर्यंत आला आहे, मुख्यमंत्री याच्यावर लक्ष देऊन आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये एक सांगतो की मोबाईल जे सापडले गेले आहेत, जे काय आमच्याकडे पुरावे आहेत, अंतिम मात्र वेगळंच आहे. ते आपण नंतर या ठिकाणी पोलीस तुम्हाला खुलासा करतील. पोलीसच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतील काय काय या प्रकरणात आहे.